सुप्रभात मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज तारीख आहे 23 ऑगस्ट आणि महाआगमन आहे आज खूप सारे मेन गणपती आहेत, पण त्यात एक दुःखद घटना घडलेली आहे। ती म्हणजे भुलेश्वरचा राजा जो होता 22 फूट उंच मूर्ती, ती काही कारणास्तव पडली। काल रात्री वगैरे पडली असेल माहित नाही, बट सकाळीच न्यूज मिळाली आणि त्यामुळे त्यात दुर्दैवी असं झालं की 2 जण ऑफ झाले आणि 5 जण जखमी आहेत। सो अशी ही दुःखद घटना कळाली, पण त्याच्यामुळे अखिल चंदनवाडी गोड गणपती हा जो आहे त्यांनी आपलं जे आगमन आहे आजचं, ज्यासाठी आज बरेच जण येणार होते, ते कॅन्सल केलंय आणि ते कधी होणार त्याची डेट ते नंतर जाहीर करतील। तरी सुद्धा भरपूर सारे खूप महत्वाचे गणपती आज आहेत, तर ते कव्हर करायला आज आपण जातोय। मी मेन एक 3-4 गणपती बघणार आणि लवकर निघणार आहे। सो जे काय आहे ते दाखवतो आणि तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओवर। सो चला, आता 11 वाजलेत। 10-11 वाजताचे बरेच आगमन होते, पण आता 11 वाजता माहित नाही कितपत वेळेवर सुरू झालेत। आता मी परेलला उतरलोय आणि जातोय। सो चला। तर मित्रांनो, आज बघा परेलच्या राजा नरे पार्क, त्याचा हा गेट बघा ऑलमोस्ट तयार आहे। पंढरीची वारी आतमध्ये सस्ते, बघूया आता काय गुड आहे। तर मित्रांनो, आजचं पहिलं आगमन, पहिली मूर्ती, सुंदर अशी छोटी मूर्ती आहे, मस्त आहे। पण दोस्तों, गणपति पहला बाहर आ चुका है गणसंकुल से। ये शायद खेतवाड़ी का लंबोदरी है। सुंदर असा खेतवाडीचा लंबोदर 10 वाजता येणार होता गणपती, आत्ता आलेला आहे। सुंदर अशी बैठी मूर्ती आहे सुद्धा। तर मित्रांनो, आता आलेला आहे ग्रँड रोडचा राजा। बघा, अशा छोट्या मूर्त्या असल्या ना, बैठी मूर्ती, अशी छोटी मूर्ती पण सुंदर वाटतात। फार मोठ्या मूर्त्या असायची गरजच नाही आहे ऍक्च्युली। बघा किती सुंदर मूर्ती आहे। हा बघा मित्रांनो, मुंबईचा एकता राजा, सुंदर अशी रौद्ररूप धारण केलेली मूर्ती नरसिंहाच्या रूपात, अतिशय सुंदर आहे। आणि हा बघा मित्रांनो, हा खेतवाडीचा मोरया, सुंदर अशी मूर्ती, पण गरुडावर बसलेला आहे मस्त पैकी। तर मित्रांनो, खेतवाडीचा मोरया आलेला आहे, बघताय तुम्ही, गरुडावर विराजमान झालेली ही मूर्ती। सो दोस्तों, आई होप आपको अभी तक मैंने जितने गणपति दिखाए वो आपको पसंद आया होगा। अगर अभी तक वीडियो अच्छा लगा है तो प्लीज़ वीडियो को लाइक करो, और सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब करो। अभी मैं मेरे एरिया में पहुंच चुका हूं एंड मेरे एरिया में भी मेरे एरिया के मंडल का आगमन है, और इस साल 50वां सुवर्ण महोत्सवी वर्ष बोलते हैं, वैसा है 50वं वर्ष आहे आमच्या मंडळाच्या गणपतीचं। तर इथूनच आता माझ्या समोर गणपती निघालाय। आमच्याच मंडळाचा आहे की नाही माहित नाही, चेक करतो, बट एक गणपती छान आहे, खूप मस्त मोठी मूर्ती आहे, तर तुम्हाला दाखवतो, त्याचं सुद्धा दर्शन घ्या। सुंदर अशी मूर्ती आहे आणि आमच्याच मंडळाचा गणपती हा, हे बघा।
बोरुलीचा गणराज. प्रभाळ वगैरे यावेळी खूप सुंदर लावलेला आहे. तर मित्रांनो, ही पाठीमागची बिल्डिंग आणि आमच्या बिल्डिंग खालीच लास्ट एका व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, आमच्या बिल्डिंग खालीच एक वर्कशॉप आहे जे आता खूप फेमस झालं आहे. तिथून बरेच मोठमोठे गणपती जातात. तर सुरतला सुद्धा एक गणपती गेला होता, इकडून भरपूर फेमस झाली होती ती रील. तर आता इकडून सुद्धा एक गणपती निघतो आहे, मालाडचा महागणपती. ती सुद्धा मूर्ती बाहेर काढलेली आहे, ती पण दाखवतो.
लाईट एकदम घाणेरडी लावून ठेवली. लाईट बेकार लावले बेटा, त्याच्याने अंधार येतो.